नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे लर्न लिफ्ट NIR. तर आज आपण बघणार आहोत एसिंक्रोनस जावास्क्रिप्ट. कोणत्या पद्धतीने आपण एसिंक्रोनस टास्क जे आहेत आपले ते रन करू शकतो. तर एसिंक्रोनस म्हणजे काय असतं की जावास्क्रिप्ट जे आहे मुळात वन थ्रेडेड आहे. तर वन थ्रेड ॲट अ टाइम जावास्क्रिप्ट मध्ये रन होते. जावास्क्रिप्ट जे आहे ते मल्टी थ्रेडेड नाहीये, प्रोग्रामिंग लँग्वेज नाहीये. तर मल्टी थ्रेडेड ज्या प्रोग्रामिंग लँग्वेज असतात त्याच्यामध्ये मल्टिपल टास्क जे आहेत ते पॅरलली चालत असतात, परंतु जावास्क्रिप्ट मध्ये तसं नाहीये. जावास्क्रिप्ट मध्ये वन टास्क ऍट अ टाइम जे आहे ते आपलं परफॉर्म होत असते. तर एसिंक्रोनसचा वापर करून आपण मल्टिपल टास्क जे आहेत ते पॅरलली आपण रन करू शकतो जावास्क्रिप्ट मध्ये. तर कोणत्या पद्धतीने ते आपण बघणार आहोत. तर आज आपण सेट टाइम आउट फंक्शनचा यूज केस जे आहे कॉलबॅक फंक्शन मध्ये, आपण कॉलबॅक फंक्शन जे आहे ते मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं. तर कॉलबॅक फंक्शनचा ऍक्च्युअल यूज जो आहे तो सेट टाइम आउट त्याच्यानंतर प्रॉमिसेस याच्यामध्ये होत असतो. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण प्रॉमिसेस बघूया. तर आज बघणार आहोत आपण एसिंक्रोनस वे. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ जर पहिल्यांदा बघत असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुमचे कन्सेप्ट जे आहेत ते क्लिअर होतील. आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो. चला तर मग वळूया विज्युअल स्टुडिओ कोडकडे. एसिंक्रोनस जावास्क्रिप्ट जे असते त्याच्यामध्ये पहिल्यांदा जे आहे ते सेट टाइम आउट जे फंक्शन आहे ते आपण बघूया. त्याच्यानंतर जे एसिंक्रोनस कॉल असतात ते आपण प्रॉमिसेस मध्ये आणखी पुढे डीप मध्ये आपण शिकूया. तर कॉलबॅक फंक्शन मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, आपण ऍज अ पॅरामीटर म्हणून आपण पास करू शकतो. आणि हे सुद्धा सांगितलं होतं की कॉलबॅक फंक्शन जे आहे ते आपण एक्झिक्यूट करू शकतो एक सर्टन वेळेच्या नंतर सुद्धा. म्हणजेच एखादा ब्लॉक ऑफ कोड आपल्याला रन करायचा असेल आणि तो रन झाल्याशिवाय जे कॉलबॅक फंक्शन आहे ती फंक्शनॅलिटी आपल्याला रन करायची नसेल, ठीक आहे, थांबायचं असेल, तर ते सुद्धा आपण करू शकतो. तर मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलंच होतं तुम्हाला की नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी घेणार आहे म्हणून. तर या व्हिडिओमध्ये आपण ते घेऊया. तर सर्वात प्रथम सेट टाइम आउट हे जे फंक्शन आहे ते विंडोजचं फंक्शन आहे. बाय डिफॉल्ट जे विंडोज ऑब्जेक्ट आपल्याला हे फंक्शन देते. तर याच्यामध्ये आपल्याला सुरुवातीला हँडलर पास करावं लागतं. तर हँडलर आपण इथे घेऊया फंक्शन स्टार्ट. ठीक आहे, स्टार्ट नावाचं फंक्शन आहे. तर इथे आपल्याला काय करायचंय, आपल्याला सिम्पली प्रिंट करायचं इथे की प्रोसेस हॅज बीन स्टार्टेड. ठीक आहे, अशा पद्धतीचे आपल्याला एक सिंपल इथे प्रिंट करायचं. तर आपण काय करू शकतो, हा जो स्टार्ट नावाचं फंक्शन आहे हे ऍज अ पॅरामीटर देऊ शकतो. आणि या फंक्शनला आपल्याला सर्टन टाइम नंतर आपल्याला रन करायचं. फॉर एक्झाम्पल आता इथे आपण मिली सेकंड्स मध्ये टाइम देऊ शकतो. फॉर एक्झाम्पल आता 3000 मिली सेकंड मला द्यायचे. 3000 मिली सेकंड म्हणजे 3 सेकंदानंतर हे जे कन्सोल लॉग आहे हे इथे प्रिंट होतं. ठीक आहे, आता मी जे सेट टाइम आउट आहे हे मी इथे कॉल करतो. सॉरी इथे. तर आता तुम्ही बघू शकता कन्सोल मध्ये जेव्हा मी या पेजला रन करेन, मी थोडं रिफ्रेश करतो याला. तुम्ही बघू शकता इथे सुरुवातीला काहीच नाहीये. जसे 3 सेकंद झाले, 3 सेकंदानंतर तुम्ही बघू शकता इथे जो टेक्स्ट आहे तो टेक्स्ट आपल्याला इथे दिसतोय. प्रोसेस हॅज बीन स्टार्टेड. ठीक आहे. तर इथे जे एसिंक्रोनस प्रोग्रामिंग असते तर एसिंक्रोनस प्रोग्रामिंग मध्ये आपण म्हणू शकतो की कॉलबॅक फंक्शनचा खूप चांगल्या पद्धतीने इथे उपयोग होऊ शकतो. त्याच्यानंतर दुसरी एक मेथड आहे सेट इंटरवल म्हणून आहे. ठीक आहे, तर सेट इंटरवल जी मेथड आहे ती सुद्धा एसिंक्रोनस आहे. तर आपल्याला करायचं काय, तर सेट इंटरवल आपल्याला इथे लिहायचं आहे. ही सुद्धा मेथड जी आहे ही विंडोज ऑब्जेक्ट आपल्याला प्रोव्हाइड करतं. तर इथे सुद्धा आपल्याला स्टार्ट नावाची मेथड आहे ती याचं कॉलबॅक द्यायची आहे. आणि 1 सेकंदाचा जो आहे तो इथे आपल्याला वेळ द्यायचा आहे. तर ही जी मेथड आहे स्टार्ट नावाची मेथड ही प्रत्येक सेकंदाला कॉल होणार. ठीक आहे, तर प्रोसेस हॅज बीन स्टार्टेड. इथे आपण आता एक डेट ऑब्जेक्ट घेऊया, तुम्हाला म्हणजे कळेल की प्रत्येक सेकंदाला काय होते ते. तर इथे न्यू डेट घेऊया आपण. ठीक आहे, न्यू डेट घेतल्यानंतर आता मी तुम्हाला डेट ऑब्जेक्ट बद्दल सुद्धा शिकवलेलं होतं याच्या आधी. तर तुम्ही ते
तिथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ जो आहे शोधून तुम्ही पाहू शकता. थंबनेल मध्ये तुम्हाला दिसून जाईल. इथे मी टेम्पलेट स्ट्रिंग मध्ये घेतो. प्रोसेस हॅज बीन स्टार्टेड. ठीक आहे. आणि इथे बिलो किंवा या टेक्स्ट मध्येच मी घेतो, या टेम्पलेट स्ट्रिंग मध्येच जे आता डी जे व्हेरिएबल आहे आपलं, डी डॉट गेट आपल्याला करायचं आहे आवर्स. ठीक आहे, गेट आवर्स आपण करूया. त्याच्यानंतर आपल्याला द्यायचं एक कोलन. ठीक आहे, त्याच्यानंतर पुन्हा डॉलर डी डॉट गेट मिनिट्स. मिनिट सुद्धा करू शकतो आपण. ठीक आहे, त्याच्यानंतर पुन्हा एक कोलन द्यायचं आहे. पुन्हा टेम्पलेट स्ट्रिंग मध्ये डी डॉट गेट सेकंड्स. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण डेट जी आहे ती प्रिंट केलेली आहे. आणि हे जे स्टार्ट आहे हे ऍक्च्युली आता स्टार्ट झालेलेच असेल कदाचित, कारण की आपलं लाईव्ह सर्व्हर आहे. तर तुम्ही कन्सोलमध्ये पाहूच शकता. ठीक आहे, मी आता एक रिफ्रेश करतो याला. रिफ्रेश केल्यानंतर तुम्ही पाहू शकता, हे बघा 56 सेकंद, 57 सेकंद, 58 सेकंद, 59, त्याच्यानंतर 13 मिनिट, 3 सेकंड, 4 सेकंड. तर हे जे फंक्शन आहे इंटरव्हल फंक्शन, हे प्रत्येक एका सेकंदाला हे कॉल होतं. तर हे काय कॉल करतंय, तर हे आपलं जे कॉलबॅक फंक्शन आपण जे दिलेले आहे स्टार्ट, त्या स्टार्टला हे कॉल करतंय. आणि जी काही नवीन डेट आहे ती डेट इथे सेकंड्स नुसार ते आपल्याला इथे प्रिंट होणार. जसे 60 सेकंद झाले ते मिनिटामध्ये वाढ होणार. जसे 60 मिनिट झाले ते आपल्या घंट्यामध्ये वाढ होणार. ठीक आहे, तुम्ही इथे बघू शकता. तर दोन फंक्शन आहेत, सेट इंटरव्हल आणि सेट टाइम आउट. हे दोन फंक्शन आज आपण बघितलेले आहेत. आणि तुम्हाला जी कॉलबॅकची फंक्शनॅलिटी आहे, कॉलबॅक म्हणजेच काय, तर हे तुम्हाला कळालेच असेल अशी मी आशा करतो. तर मुळात कॉलबॅक जे आहेत आपण भरपूर ठिकाणी यूज करतो. पुढच्या लेक्चरमध्ये प्रॉमिसेसमध्ये आपण पुन्हा यूज करणार आहोत कॉलबॅक फंक्शन्स. आणि प्रॉमिस ऑब्जेक्ट जो आहे जावास्क्रिप्टचा एसिंक्रोनस ऑब्जेक्ट, तो सुद्धा मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये समजावून सांगणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच सांगा मित्रांनो. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.